हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत सोयाबीनच्या वडीची भाजी करणार आहोत। अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे। तर चला सुरुवात करूया। एक असं पत्रट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये सोयाबीन आपल्याला जितकी भाजी करायची आहे तितकं सोयाबीन घ्यायचं आहे आणि मी पटकन करणार आहे त्यामुळे मी एक 10 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आणि जर तुम्हाला टाईम असेल तर थंड पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घाला, लगेच भिजले जातात हे। आता हे बघा, मी असे ही मोठी वडी आहे, याच्यामध्ये छोट्या पण सोयाबीन वडी भेटते, तर ती तुम्ही छोटी आणू शकता आणि म्हणजे असे तुकडे नाही केले तरी चालते। आता ही मोठी आहे म्हणून मी हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आता हे बघा, मिरची, कांदा, कढीपत्ता आपण घेतलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला, आपण जो मसाला जो मटणासाठी वगैरे चिकनसाठी वापरतो तो आहे हा, आणि टोमॅटो आहे, बटाटा कापून घेतलेला आहे, सोलून कापून घेतलेला। एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की जिरं टाकायचं, मोहरी टाकायची आणि मिरच्या टाकायच्या आहेत। आता आपण जो कांदा कट केलेला आहे, एक कांदा कट बारीक केलेला आहे तो टाकायचा आहे यामध्ये आणि कढीपत्ता टाकायचा आहे। आता व्यवस्थित असा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। आता कांदा परतल्याच्या नंतर टोमॅटो घेतलेला आहे, तो बारीक कट करून आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, तोही छान परतून घ्यायचा आहे। हे बघा, आता मीठ टाकायचं आहे, मीठ टाकल्याने पटकन परतलं जातं। आणि कांदा लसूण मसाला 1.5 चमचा टाकलेला आहे, पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि हा गरम मसाला पावडर आहे पाव चमचाच टाकायचा आहे, कारण आपण हा मसाला आहे याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, मिरची, अद्रक आणि गरम मसाला हे सगळं हे भाजून वाटून घेतलेला हा मसाला असतो। आपण हा मटणासाठी वगैरे हा वापरतो तोच हा मसाला आहे। आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे बॅटर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, हे चांगलं शिजवून झालेलं आहे मसाला, त्यामध्ये आता हे सोयाबीन आणि बटाटा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। आता हे बघा, 2 मिनिटं वाफ काढून घेतलेलं आहे, कारण सगळीकडे मसाला व्यवस्थित हा लागला जातो, म्हणून 2 मिनिटं पाणी न घालता वाफवून घ्यायचं आहे। आता बघा, मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आता 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे। ही बघा, अशी छान अशी 10 ते 15 मिनिटं ही छान शिजली गेली आहे। हे बघा किती छान शिजलेली आहे आणि चवीला तर म्हणता एकच नंबर लागलेली आहे ही भाजी। आणि जे लोक मटण चिकन वगैरे खात नाहीत त्यांनी ही आवर्जून सोयाबीनची भाजी खायची असते, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात, तर त्यामुळे नक्की तुम्ही ही भाजी आवर्जून करा, खा, खूप छान चवीला लागते। तर चला, माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता। तर बाय।